आकाशवाणी मुंबई. श्रोतेहो, आपण ऐकणार आहोत संघर्षातून यशाकडे, कल्पना शिंदे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. आपल्यापैकी प्रत्येकाची एक गोष्ट असते. आपल्या या गोष्टीमध्ये आनंद असतो, आपल्या कर्तृत्वातून मिळालेल्या यशात ना येणारा विजय असतो, कष्टाचे दुःखाचे दिवस असतात. आज आपल्याकडे ज्या पाहुण्या आल्या आहेत त्यांचं आयुष्य हे राखेतून उभ्या राहणाऱ्या फिनिक्स पक्षासारखं आहे. अनेक संकटं, जणू संकटांची मालिका, त्यावर मात करून उभं राहण्याचं प्रचंड धैर्य, अफाट कष्ट आणि जिद्द, यातून त्या उभ्या राहिल्या आहेत. या आहेत स्वच्छता क्षेत्रातल्या उद्योजिका कल्पना शिंदे. कल्पनाताई, नमस्कार. नमस्कार. धारावीमध्ये तुमचा जन्म झाला आणि तिथेच लहानाच्या मोठ्या झालात तुम्ही, आणि तिथून तुमच्या स्वच्छताविषयक कामाची सुरुवात ही नेमकी कशी झाली? माझा जन्मच धारावीचा. मुळात गेली 45 वर्ष धारावीत मी राहिले. लग्नही धारावीत झालं, मुलंही धारावीत झाली माझी. त्याच्यानंतर मला म्हणजे सोशल फील्डला थोडीशी आवड होती मला, सामाजिक कामाची. सामाजिक कामाची. आणि पूर्वी त्याच्या अगोदर मी एक टेक्स्टाईलला कामाला होते मॅडम. परिस्थिती हालाकीची होती आणि टेक्स्टाईलला कामाला असताना मी 10 वर्ष काम केल्यानंतर खूप स्ट्रगल केला त्या कामामध्ये पण. आणि अचानकच मग माझे मिस्टर 95ला गेले. बरं. 95ला गेल्यानंतर मग अचानक मग 97ला माझं काम गेलं. आणि त्या ज्या कंपनीत मी कामाला होते, अगदी पिऊन म्हणून कामाला लागलेले होते. आणि पिऊनमधून लागता लागता शेवटी मी मार्केटिंग किंवा मिलमध्ये जाणं, परचेस डिपार्टमेंटला, विविंग डिपार्टमेंटला, अशी खूप कामं त्यांच्याकडून शिकली मी. आणि शिकल्यानंतर अचानकच मला 10 वर्षानंतर कमी करण्याचा त्यांनी निर्णय घेतल्यानंतर मला फार खूप त्याचं फील झालं. आणि त्यावेळेला मुलं सुद्धा तुमची, आणि मुलं खूप छोटे होते आणि मिस्टर नुकतेच वारले होते. सगळी जबाबदारी अंगावर पडली होती माझ्या. एकाच वेळेला 2 मोठी संकट. हो, मोठी संकट माझ्यावर. मग पण मी विचार केला की काय आता करायचं, हे सगळं असं झाल्यानंतर मग हे 3 मुलांचं कसं होणार माझं, असं सगळा विचार डोक्यात असताना माझ्या निराश व्हायला झालं. मग खूप स्ट्रगल केला कामामध्ये. पण मी त्यांच्याकडे पण खूप त्यांच्याशी बोलले मी. त्यांचं माझं थोडंसं बचाबच पण त्यावेळी झाली कंपनीची माझी. आणि मग अचानकच माझ्या डोक्यावर थोडंसं जरा वेगळा परिणाम झाला. बरं. हां, कारण मुलांची जबाबदारी आली. आई होती त्यावेळेस माझ्या मुलांना सांभाळायला. त्यावेळेस मुलं कशी आहेत किंवा घर, हे सगळं मला काय त्यावेळेस कळतच नव्हतं. म्हणजे मानसिकदृष्ट्या मी अगदी खचून गेले होते. मग अशाच माझा भाऊ होता, समाजक्षेत्रात तो पण काम करतो माझा भाऊ. बरं. ह्याच फील्डमध्ये आहे. त्यांनी सायन हॉस्पिटलला मला इलाज केला त्यांनी माझा. बरं. आणि त्यानंतर 6 महिन्यानंतर थोडंसं मग मला असं रिलॅक्स वाटलं. रिलॅक्स वाटल्यानंतर मग असंच एक प्रतीकचा कोर्स निघाला होता. आणि त्या कोर्समध्ये मग तो म्हणाला की ताई हे केलंस तर थोडंसं मग थोडं वेगळं डोक्यात थोडंसं वळण लागेल. आणि त्यावेळेस खूप फी होती आणि परिस्थिती गरिबाची होती. असेच कोणाकडून पैसे काढून, फंडातले वर काढून 3% ते मी करण्याची जिद्द केली आणि तो कोर्स पूर्ण केला मी. अच्छा. केल्यानंतर मग मागे वळून नाही बघितलं मी. मग असं वाटलं चला झालं ते बरं झालं की पुढे चांगली संधी मिळाली मला वेगळं काय करण्याची. म्हणजे एक नोकरी गेली तरी संधी मिळाली मला पुढे. आणि मग ते असताना मग माझ्या डोक्यात विचारला की जर आपल्यासारख्या माणसाने एवढं खचून जाता जर अन्याय होतो आपल्यावर चांगलं काम करत असताना, तर समाजात कितीच स्त्री असतील त्यांच्यावर अन्याय होत असेल. म्हणून माझं खरं सामाजिक क्षेत्राकडे त्यावेळेस खऱ्याने अर्थाने मी वळाले. बरं. हां. आणि भावाचा हात धरून 98ला वुमन वेलफेअर फोरम संस्थेची स्थापना केली आम्ही धारावीमध्ये. बरं. हां, महिलांना एक स्वतःचं हक्काचं व्यासपीठ मिळावं झोपडपट्टील्या लोकांना. आणि सगळ्या गरीब महिला होत्या आमच्या. आणि भाऊ माझ्या सपोर्टला होता, तो पण सामाजिक कार्यकर्ता होता. असं करून आम्ही धारावीमध्ये एक संघटना स्थापन केली. तुम्हाला मध्येच थांबवते थोडं, तुमचे यजमान ते काय करत होते? माझे यजमान नेव्हीमध्ये कामाला होते. माझे लग्न झालं होते, त्या परमनंट होते. नंतर ते परमनंट झाले मुलगी झाल्यानंतर माझे. त्याच पगार पण फार कमी होता त्या काळामध्ये, 85-80 मध्ये वगैरे. बरोबर. आणि 3 मुलं. 81ला मुलगा झाला, 84ला मुलगी झाली, 86ला मुलगा झाला. अशा पद्धतीने करत असतानाच त्यावेळेस पण बऱ्याच छोट्या नोकऱ्या केल्या मी. बालवाडी केली, अंगणवाडी केली. अच्छा. अशा छोट्या नोकऱ्या करून किंवा घरातले काही व्यवसाय, छोटे मोठे व्यवसाय करायचे, अप्पर भरणं वगैरे. कारण संसाराचा हातभार लावलाच पाहिजे आपल्याला, त्याशिवाय आपल्या पुढे जाता येणार नाही, आपल्या गाडा पुढे नेता येणार नाही ना. त्यांनाही त्यांच्या घरच्या जबाबदाऱ्या. हो, त्यांच्या घरच्या जबाबदाऱ्या होत्या. त्यांना पण तिथं दिवाळी व्हायचे पैसे आमचे, कारण त्यांच्या जबाबदारी असल्यामुळे त्यांनाही काय मार्गच नव्हता. आई होते, भाऊ होते. स्वतःच्या मालकीचं असं त्यांचं काय नव्हतं, भाड्याच्याच घरात राहायला ते. बरोबर. मग असं असतानाच त्यांनाही 95ला अटॅक आला. अच्छा. अचानकच. आणि त्याच्यानंतर मग माझं सगळं म्हणजे मी हादरूनच गेले की आता कसं होणार माझं. बरोबर. हां. मग प्रायव्हेट कामाला लागल्यानंतर प्रायव्हेट कामामध्ये असं झालं. हे सगळं असताना मग ह्या क्षेत्राकडे वळाले मी. पण ज्यावेळेला तुम्हाला अशा प्रकारे अन्यायकारकरित्या नोकरीवरनं काढून टाकलं, तर मग तिथेही तुम्ही लढा दिलात की? खूप लढा दिला मॅडम मी. अच्छा. माझं मानसिक टेन्शन झाल्यानंतर मी जर बरी झाल्यानंतर मग मी खूप त्यात लढा दिला आणि मग केस टाकली त्याच्यावर मी. आणि ती केस माझ्याकडून झाली. माझ्या बाजूने निर्णय लागला त्यांचा. आणि त्यांनी भरपाई वगैरे दिली त्यावेळेस. पण माझं समाधान कसं होतं की त्यांनी तसं करायला नव्हतं पाहिजे, कारण मी काम केल्यानंतर एका कंपनीची 4 कंपन्या त्यांच्या झाल्या. अच्छा. हां.
म्हणजे त्यांची प्रगती चांगली त्यांची झाली. प्रगती चांगली झाली आणि नंतर मग त्यांनी खूप मला अन्याय केला, सगळं केला. मग मला ते सहन झालं नाही मला खूप. मग मला असं पेटून उठलं सगळं झालं. आणि त्यावेळेस विचार केला की नाही, आता अशा समाजाला खूप स्त्रिया असतील, अन्याय त्याच्या होत असेल ना, तर का लोक आपण या क्षेत्राकडे वळायला. म्हणून माझं पाऊल खरं समाज क्षेत्राकडे वळालं. म्हणजे आपल्यासारख्या आणखी समदुःखी महिला खूप लोक असतील की त्यांना अशा प्रकारे लोक एक त्रास देत असतील ना. हो. कल्पनाताई, तुमचं आयुष्य अनेक वादळांनी, अनेक संकटांनी भरलेलं आहे. ती जशी संकट वेगाने आली तसंच तुम्ही हे थोडंसं जलद सांगताय मला वाटतं ना. हो, मला ना सुरुवातीपासूनच ना माझ्या आयुष्यच असं आलं की मला खूप जलद गतीने काम पण जलद गतीने, जेवण म्हणजे खाणं पण जलद गतीने, बोलणं जलद गतीने. त्यामुळे आता लोकांची अडचण होते की मी बोलते ना ते लोकांना कळत पण नाही काय टायमाला. सगळ्यात मग लोक म्हणायचे की कल्पना पटपट बोलते ना तर कळत नाही कल्पनाचं. पण ते माझी सवय ना, आता मी खरं तुमच्याकडे आले तर मी फार संयमाने म्हणजे खूप हळूहळू बोलते, अच्छा. कळावं म्हणून. बरं. आता मला फार जलद स्पीडने बोलण्याची सवय झाली. हां. पण तुमची गोष्ट आम्हाला ऐकायची आहे. तुमचा हा प्रवास आज आपण गप्पांमधून उलगडणार आहोत. 98 साली तुम्ही वुमेन वेलफेअर फोरम संस्था या स्थापन केली. संस्थेची स्थापना केलीत. त्या माध्यमातून मी मग बचत, आरोग्य, शिक्षण असं बऱ्याच गोष्टी त्यातून आम्ही वस्तीचे प्रश्न, पाणी, लाईट, गार्डनची कामं, गार्डन स्वच्छता हे सगळे धारावीतून काम करायला शिकले मी. अच्छा. भावाबरोबर मागे त्याच्यात जागून आम्ही सगळे ते धारावीतून सगळ्या महिलांना, संघटनेतील सगळ्या लोकांना घेऊन ते कामं सुरू केले आम्ही. पण हे सामाजिक काम करत असताना स्वतःचं घर चालवण्यासाठी तुम्ही काय करत होता? बऱ्याच गोष्टी मी त्यावेळेस स्वयंरोजगार म्हणून छोटे छोटे रोजगार केले मी. बरं. अगदी ब्लिचिंग, फिनेल हां. असं विकणं, किंवा कपडे आणून विकणं, अच्छा. बॅगा विकणं, हां. खाण्याच्या वस्तू विकणं, किंवा मसाले तयार करणं, चहाचे मसाले करणं, असं वेगळं वेगळं करून त्यातून माझा उदरनिर्वाह व्हायचा. छोटे 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 कामं करायची मी. अंगणवाडी केली त्यावेळेस मी, बालवाडी केली त्यावेळेस. अंगणवाडीला फार 50 रुपये पगार होता मॅडम त्यावेळेस. अच्छा. हां. आरोग्य सेविका म्हणून 75 रुपये पगार होता मला. आणि पुन्हा साक्षरता वर्गाला 125 पगार होता. आणि वाचनालयाला पण 125 पगार होता. असे छोटे छोटे 4-4, 5-5 अशी कामं केली त्यावेळेस. अच्छा. छोटी छोटी मुलांना टाकत बघत बघत ते, कारण मुलं पण मोठी करायची होती. आणि हे सगळं करत असताना मला त्या पैशाचा जोड व्हायची माझ्या संसाराला. हां हां. म्हणून करत गेले मी हे. आणि मग संस्थेचं काम संस्थेचा मग मी कोर्स केला. त्यानंतर मग माझं काय झालं, प्रतीकच्या कोर्स नंतर मी सामाजिक सेवेचा कोर्स केला, अच्छा. पत्रकारिता केलं, पुन्हा मी व्यवसायाचा कोर्स केला. त्याच्या आधी तुम्ही 10वी ना फेल आहे मॅडम मी. माझं शिक्षण काही जास्त नाही आहे, बरं. पण माझ्या बाकीच्या ज्या गोष्टी मी केल्या ना त्यातून मला बरंच ज्ञान झालं. हां. आणि त्यानंतर मग मी संघटनेत जेव्हा मी पॅराप्रोफेशनचा कोर्स केला त्यावेळेस मला फील्डवर्कला श्रीमुक्ती संघटना आली होती. बरं. अच्छा. हां. मग त्या संस्थेने एकदा मला बोलवलं 93च्या दंगलीमध्ये. 93ला जेव्हा धारावीला दंगल झाली ना मॅडम, त्या दंगलीमध्ये पण आणि बऱ्याच ठिकाणी माझं काम त्यांनी बघितलं. त्यावेळेस त्यांनी मला बोलवणं केलं होतं. आणि मग मी गेलो त्यांना भेटायला, मापसेकरबाईंना. हां. मग ते म्हणाले मला 1,500 रुपये पगार देईल म्हणून. हां. तर मी मला 2,000 पगार दिला तर मी काम करेल. आणि मग ते मला ठीक आहे, आता असं म्हणजे तुमचे मिस्टर गेले आणि जबाबदारी पण तुझ्यावर आहे. तर मी त्यांना म्हटलं तुमचा शब्द मागे घ्या, सहानुभूती नको आहे मला. अच्छा. मला माझ्या कामाचे पैसे हवेत. माझं काम बघा, 1 महिना काम फ्री पाहिजे करेल मी. काम बघून मग मला माझा पगार द्या. मग त्यावेळेस त्या मला, मग त्यांना असं वाटलं की खूप स्वाभिमानी आहे असं त्यांना वाटलं. पण ते आतापर्यंत मी जे पण काम केलं मॅडम ते स्वाभिमानीच काम केलं, कुणाच्या याच्यावर नाही काम केलं मी. कामाचंच माझं कष्टाचंच मोल मला मिळालेलं आहे आतापर्यंत. पण मग स्त्रीमुक्ती संघटनेमध्ये कशा प्रकारचं कचरा वेचक महिलांबरोबर कसं जोडून घेतलं स्वतःला? तर मी अगदी कचरा वेचक बायकांबरोबर ना त्यांच्या मागे लागून, आधी कचरा वेचक बायका घाबरायच्या की आता माझी माहिती घेऊन हे पोलिसला देतील का, आम्हाला पकडतील का वगैरे असताना वाटायचं. पण त्यांच्या मागे लागून त्यांच्या घराचा शोध घेऊन, त्यांच्या वस्त्यांचा शोध घेऊन त्यांचं संघटन केलं मॅडम मी. बरं. हां. संघटन केलं त्यांचे बचत गट बांधले, त्यांच्या शिक्षणावर काम केलं, त्यांच्या मुलांचं आरोग्य, मिस्टरांचं व्यसन, मुलींना 18 वर्षापर्यंत लग्न करून न देणं, हां, बालविवाह थांबवणं, किंवा मुलांना आणि मुली शाळेतून मुलांची गळती होता कामा नाही, मुलींनी पण शिकलं पाहिजे. आणि त्या महिला कशा होत्या की मुलांना शिकवायचं, मुलींना शिकवायचं नाही, हां, अशा पद्धतीचं त्यावेळेस वातावरण होतं. मग असं खूप त्यांना पण माझा विश्वास नव्हता. त्यांना वाटलं कुठून तरी आली असेल, काय तर काम करत असेल. मग थोडं त्यांना विश्वास पडायला लागला. हां, शिक्षणावर त्यांच्या शाळेत नेऊन त्याला ॲडमिशन करणं, मग पालक सभेला जाणं, मग पालकांना सभेला कसं जायचं, कसं बोलायचं, हे सगळं त्यांच्याकडून करताना त्या बायकांचं प्रशिक्षण त्यांना शिकवलं. हो, शिकवलं. मग जवळ 5 वर्ष प्रकल्प सहाय्यक म्हणून काम केलं मी संघटनेमध्ये. मग प्रकल्प सहाय्यक असताना मग मला असं वाटलं की त्या महिलांना संघटन केलं सगळं, पण रोजगाराचा प्रश्न आहेच ना मॅडम शेवटी. मग मी काय केलं, BMCला अटॅच झाले. पहिला माझा वॉर्ड होता F नॉर्थ वॉर्ड माटुंगा. मग तिकडे जाऊन मी त्यांना सांगितलं की सर आम्हाला तुम्ही महिलांसाठी आमच्या कचरा द्या, गाडी द्या, एखादी जागा द्या छोटी मोठी. तर मी त्या गार्डनच्या बाजूला जे महेश्वरी उद्यानचं गार्डन आहे, फाय गार्डन आहे ना, तर कोपऱ्यावर बाहेर बसून मी काम केलं महिलांना घेऊन. अच्छा. खूप तक्रारी यायच्या, बिल्डिंगचे लोक बोलायचे मला सगळे. पण मी म्हटलं नाही, म्हटलं मला कुठे जागा द्या माझ्या महिलांना. असं करताना पहिले सेंटर F नॉर्थला मिळालं मला. बरं. अच्छा. त्यावेळेस संघटनेची संकल्पना होती सेंटरची, पहिली त्यावेळेस मी केली संघटना ती. मग ते पहिलं केंद्र माझं ते.
मग ते केल्यानंतर मग हळूहळू मग मला ए वॉर्डमध्ये मिळालं. ए वॉर्डला प्रयत्न केले पण मी. मग त्या ठिकाणी कचरा मग गोळा सेंटर करून- मिळालं. मग मला सेंटर मिळून मला टेम्पो मिळाला तिथे त्यावेळेस. अच्छा. पुन्हा जागा मिळाली, माझ्या महिलांना रोजगार मिळाला. पण मग तो कचरा तिथे एकत्र आणून हां. तो वेगळा करायचा. हां, मग टेम्पोवर महिला जायच्या आमच्या. हां. मग तो सगळा कचरा एकत्र यायचा, सेंटरवर यायचा. मग त्याचं विघटन म्हणजे वर्गीकरण व्हायचं वेगवेगळं. हां. आणि त्यातून मग तो विक्री केल्यानंतर त्यांना रोजगार मिळायचा. असं व्हायचं ते मॅडम. बरं. असं करून रोजगार मिळाला, मला खूप समाधान वाटलं की काहीतरी आपण केलेलं काहीतरी चीज झालं म्हणून. मग त्या महिलांशी गप्पा मारायच्या. अगदी त्या कुठं जायचं असेल ट्रेनिंगला किंवा कुठं कामाला जायचं त्याच्या महिलांच्या अगदी येण्या लागायच्या मुलींच्या तरी मी घालायची सकाळी जाऊन मी. अच्छा. हां, खूप लांब लांब अशी कामं मला मिळायची. मग त्या अशा पद्धतीने मी ते काम सुरू केलं. आणि संघटनेमध्ये शेवटी मी खूप नंतर आउटरीच वर्कर म्हणून माझ्या नियुक्ती झाली. हां. मग त्यांना रोजगार मिळायला लागला. मग ह्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या सेंटरमध्ये मिळायला लागलं मला. आणि मग असं करत असताना मग माझा प्रवास अगदी त्या दिशेने केला. महिलांना रोजगार देणं किंवा त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांना सांगणं त्यांच्या मुलांचं शिक्षण काय आहे, त्याचं महत्त्व काय तुमच्या जीवनामध्ये आहे, म्हणजे बऱ्याच गोष्टी त्यांच्याशी बोलायला लागले मी. मग त्यांच्याने माझी खूप मैत्री झाली. मग त्या अगदी माझी वाट बघायच्यासारख्या त्या. हां. मग 5 वर्षांनंतर माझी ट्रान्सफर झाली तिथून. मग मला आउटरीच वर्कर म्हणून त्यांनी बाहेर म्हणजे वॉर्डला पाठवलं. मग सिनियर सुपरवायझर म्हणून मी काम केलं तिकडे. तिथे मग करत असताना मला खूप चांगले अनुभव आले. BMCवर काम केलं मी, खूप महिलांचं संघटन केलं. माझ्या हाताखालच्या महिला ज्या होत्या त्या खूप शिकून आता चांगल्या पद्धतीने काम करतायत, चांगल्या ठिकाणी काम करतायत, मोठ्या झाल्या. त्यांचं आता बघून मला खूप समाधान वाटतं. मग 98 पासून मी जे काम केलं ते 19ला मी रिटायर झाले. अच्छा. आणि त्यावेळेस माझ्या संघटनेचं काम चालूच होतं माझं. अच्छा, तुमची स्वतंत्र संघटनेचं काम चालूच होतं माझं. वुमेन वेलफेअर हो. फोरम. आता ही स्किल मला इतक्या वर्षाचं मिळाल्यानंतर मी असा विचार केला की हे स्किलचा माझा का उपयोग करू नये माझ्या जीवनामध्ये पुढे. तुमच्याकडनं ऐकायला किती छान वाटते की हे सुद्धा कौशल्य आहे, स्किल आहे हे. स्किल आहे माझं. आणि माझं स्किल माझ्याबरोबर न जाता समाजाला उपयोगी पडणार असेल तर, माझ्या संघटनेला उपयोगी पडणार असेल तर, म्हणून मी खरं माझ्या संस्थेमार्फत हे कचरा वेचकांबरोबर वळले कामासाठी. अच्छा. बरं. पण मग आता वुमन वेलफेअर फोरमचं काम आता म्हणजे 2019 मध्ये तुम्ही निवृत्त झालात संघटनेत. हो, त्याच्या अगोदर काम चालूच होतं. पण खऱ्या अर्थाने 98 पासून मग मी जेव्हा निवृत्त झाली मी 19ला, त्यापासून खऱ्या 24 तास म्हणजे त्यात कामात झोकून दिलं मग माझ्या. बरं. त्रिमुक्ती संघटनेतून तुम्ही निवृत्त झालात पण मनाने अजूनही जोडलेले आहात ना? जोडलेले आहेत. नेहमी काही असेल कार्यक्रम असेल कुठे अजूनही जाते मी. आणि नेहमी त्या मापसेकर मैदान नेहमी त्यांच्याबद्दलचा मला नेहमी आदर राहील हमेशा. त्या काही असू दे, संघटना माझी आहे. सगळे संघटनेचे सगळी लोक आहेत ती सगळी अजूनही माझीच आहेत. ते आता गुरुच्या ठिकाणी आहेत. त्यांच्यातून बरेच संघटनेतून बरेच गोष्टी शिकली ना मी. नोकरी केल्यामुळे बऱ्याच गोष्टी शिकता आल्या मला. माझ्या पायावर मला उभा राहता आलं. त्यांनाही धन्यवाद देते मी. पण मग आता काय स्वरूपाचं काम आहे? मग आता त्याच पद्धतीचं काम आहे माझं. जेव्हा 4 ते 5 वॉर्डला माझं काम सध्या चालू आहे BMC बरोबर. स्वच्छतेचं मोठं स्वच्छते. हां, हो, वर्गीकरण करणं. त्यामध्ये बरेच लोक, चांगली लोक मला भेटली. त्यांच्याबरोबर माझे कॉन्टॅक्ट झाले. त्यांनी मला कचरा वेचक महिलांना आमच्या कचरा दिला. त्यातून त्यांना रोजगार मिळाला. त्याचं समाधान होते. त्याच्यामध्ये मुख्यतः प्लास्टिक आणि ई कचरा हा पण ई वेस्ट पण असतं का, प्लास्टिक असतं, पन्नी असते, पुन्हा तुमचं कागद, पुठ्ठा, अगदी सगळं हे सगळं वेगळं करायचं. सगळं वेगळं करायचं. मग दुसऱ्या पाठवायचं. तिथून जे रोजगार मिळेल, पैसे मिळतील, त्यातून त्यांचा रोजगार व्हायचा महिलांचा आमच्या. अशा पद्धतीने महिला आमच्या काम करायच्या. बरं. पण मग हे काम करत असतानाच इकडे आधी पती निधनाचा मोठा आघात तुम्ही पचवलात आणि त्यानंतर आणखी काही संकट काय झालं. माझा नवरा, माझा मोठा भाऊ वारला. अच्छा. छोटा भाऊ पण पहिला वारला. धारा आई वारली. वडील पण पहिले वारले होते माझे. एक भाऊ आता सध्या आहे माझा, तो समाज क्षेत्रात कामाला आहे. एकमेकांना हात धरून या क्षेत्रामध्ये आम्ही आलो. पण मग आई गेली. हो, आई गेली माझी. हे म्हणजे मोठे आधार होते माझे, ते सगळे गेले. आणि त्याच्यानंतर मग अचानक माझा मुलगा 20 वर्षाचा होता. हो, मी राहायला खारघरला गेले. अगदी झोपडपट्टीत राहिलेली मी आई आहे. त्यानंतर त्या मुलाचं लग्न झालं. मग त्यानंतर एक मुलगा माझा मी सांभाळायला घेतला होता. त्या कामात असताना. त्याला कोण नव्हतं, पण माझे मिस्टर असताना म्हणले की आता हा मुलगा जो आहे त्याला तो कोणता आधार नाही आहे, जाऊ दे आता. आपल्याला एखादा मुलं जास्त असलं काय केलं असतं, किंवा आपल्या मुला उद्या प्रसंग आला तर काय केलं असतं. बापरे. हे तुम्ही धारावीत असल्यापासून? हो, धारावीत असल्यापासून त्याला सांभाळला मी. लहानाचा मोठा केला. त्याच्या नावावर झोपडं वगैरे घेतलं प्रतिष्ठानगरला. मग आता सध्या त्याचं लग्न करून 3 मुलं आहेत त्याला. त्याची मुलगी ग्रॅज्युएशन करते आता, मोठी मुलगी. अच्छा. आणि असं असताना मग माझं 2006ला माझ्या मुलाचं लग्न झाल्यानंतर मग मी राहायला खारघरला गेले. खारघरमध्ये घर कसं काय केलं? हे घर मला ना सिडकोमधून नंबर लागला होता माझा. माझ्या मिस्टर वारल्यावर मला नंबर लागला. अच्छा. पण ते बांधायला पैसे वगैरे नव्हते ना, तर ते बांधायला 2006 उजाडलं. त्यावेळेस जबाबदारी खूप होती आणि झोपडपट्टीत राहायला. आणि पुन्हा काम, पगार कमी, 2000 त्यावेळेस पगार होता मला. हे सगळं करताना खूप मला स्ट्रगल करावं लागला. वेगवेगळे उद्योग करावे लागले, छोटे छोटे घरात व्यवसाय करावे लागले मला, अंगणवाडी करावं लागली. खूप करून मी इथपर्यंत पोहोचले. मग ते केल्यानंतर मग मी 2006ला नोव्हेंबर राहायला गेले. स्वतःचं घर बांधून, लोन काढून बांधलं. त्यात पण खूप स्ट्रगल झाले माझे. खरं तर विकता राहिलं माझं घर, आणि ते म्हणतं मला मिळालं. असं अशातला प्रकार झाला पैशामुळे. अडचणी खूप आल्या मला.
तिथे गेले. 2006ला माझा मुलगा 20 वर्षाचा, हां. 3च दिवस झाले ते कामाला लागून इलेक्ट्रिक शॉक लागून वारला. अरे बापरे. हो, तो वारला. त्यातून हा एक म्हणजे अनपेक्षित धक्का. हो, धक्का होता. आणि मग ते असं असताना हे सगळं मागे टाकून पुढे जायचा विचार करत होते. त्यात माझ्या मुलीचं लग्न झालं माझ्या. हां. 2011ला मुलीचं लग्न झालं. 2012ला तिला मुलगी झाली. हां. आणि 2013 सप्टेंबरला ती अचानकच गेली. मग तो एक धक्का, म्हणजे असे सगळे धक्के करत करत असं म्हणजे उभं राहायचं की काय करायचं हा म्हणजे माझ्या पुढे एक मोठा प्रश्न होता. बरोबर. पण सगळं संघटनेची साथ, माझ्या जोडलेल्या मैत्रिणी, जोडलेली लोक, ह्या सगळ्यांचं सपोर्ट. पण आपल्या डोळ्यादेखत मुलं आपली. हां. आणि हे सगळं असताना खूप स्ट्रगल करून उभं राहावं लागलं मॅडम मला त्या टायमाला. पण विचार केला जाऊ दे, आपल्यापेक्षा दुःखी खूप समाजामध्ये लोक आहेत आणि कचरा विचरा महिला पण खूप दुःखी असतात. त्यांच्यासाठी उभं राहायला पाहिजे परत. अच्छा. हो. मग त्या शारदासाठी म्हणून ज्या संघटनेच्या सेक्रेटरी होत्या, मी कामाला जेव्हा गेले तेव्हा त्यांच्या गळ्यात पडून खूप रडले. तेव्हा ते म्हणाल्या की कल्पना, खरंच म्हणजे एवढं सगळं असून देखील आपल्या कचरा विचरा बायकांना त्या मीटिंगमध्ये म्हणाल्या की तुमच्यासाठी उभी राहील ती आज. हां. मग असं करत असताना आता शेवटी जानेवारी 24ला एक मुलगा होता मला, तो पण गेला अटॅकनीच. बापरे. हो. म्हणजे 3 मुलं होती माझी, 3ही मुलं आता गेली ह्या जानेवारीमध्ये. हां. हो. आता 2 सांभाळायला मुलाला 3 मुलं आहेत. माझ्या ह्या मुलाला 2 मुलं आहेत, मुलीला 1 मुलगी आहे. अच्छा. आता नातवंड. हो, नातवंड आहेत. असं वाटतं चला, जी छोटी 3 माझी होती ती 3 गेली देवानी, पुन्हा मला 3 दिलेत. मोठी होती ती छोटी झाली समजते, असं मला समजते आणि मी पुढे जाते. आई ग. हं. किती मोठं मन करावं लागतं यासाठी, हो. स्वतःला समजवायचं. म्हणजे आताही तुम्हाला आवंढा घेताय तुम्ही बोलताना. म्हणजे एकीकडे आपण म्हणायचं की हो, पुढे नातवंड आहे, तो एक मोठा आधार आहे. म्हणजे त्यांच्याकडे पाहून आता पुढचे दिवस हे आपल्याला चांगले काढायचे आणि त्याच्यासाठी तुम्ही हो. कष्ट करताय. तर तुम्ही हे संघटनेचं तुमच्या काम करत असताना हो. स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी आणि आता नातवंडांना पुढे सांभाळण्यासाठी सुद्धा स्वतःची एक कंपनी स्थापन केली आहे ना. हो. मग मी व्यवसायासाठी आता मग काय जोड पाहिजे म्हणून मग रुपाली एंटरप्राइज म्हणून मी गेली 4 वर्ष झाली रुपाली एंटरप्राइजमधून व्यवसाय करते मी. अच्छा. वेगळ्या म्हणजे कपड्यांचा व्यवसाय आहे, खाण्याची वस्तू बनवून विकते किंवा आणून रेडीमेड ते विकते. अशा पद्धतीने मी लायसन काढून ते सगळं ते पण करते मी, जोडधंदा म्हणून माझा. अच्छा. हां. कारण मला कसं आहे, माझ्या ह्या क्षेत्रामध्ये मला मी जेवढी बिझी राहील ना तेवढी मला थोडंसं मला असं वाटतं की बिझी असलेलं चांगलं असतं माणसाने आयुष्यामध्ये. मग त्यामुळे मी स्वतःला बिझी ठेवते सगळ्या गोष्टीमध्ये. आणि हे करत असताना तुमच्या स्वतःच्या आरोग्याच्या समस्या त्या सुद्धा आहेत. आरोग्याच्या समस्या सध्या आता माझ्या 2012मध्ये दोन्ही पायांचं ऑपरेशन झालं, गुडघ्यांचं. असता माझा त्रास थोडा आहे, थायरॉइडचा त्रास आहे. हे सगळं आरोग्य घेऊन पुढे जाताना हे काम करताना आनंदच वाटतो मला. असं काही दुःख वाटत नाही. आता आपलं दुःख समाजाकडे बघत असताना मॅडम खाली बघायचं नाही. मी वर बघितलं तर काही मिळत नाही मॅडम. जेव्हा खाली बघते तेव्हा असं कळते आपल्यापेक्षा समजू की खूप लोक आहेत. आपणच एकमेव असं नाही आहे. बरोबर. आपल्यापेक्षा खूप समाजामध्ये लोक आहेत. हां. आणि माझ्याकडे बघून लोक जगायला शिकतात. त्यांना माझं उदाहरण दिलं की त्यांना सांगत असते एवढं माझं असताना मी खचन, तुम्ही कशाला खचताय. त्यामुळे घाबरून जायचं नाही. घाबरून जायचं नाही, पुन्हा उभं राहायचं. आणि तुमच्या घरात अशाच तऱ्हेचा दुःखद प्रसंग आलेला असताना सुद्धा दुसऱ्या दिवशी पुन्हा आपलं काम झालं पाहिजे हे तुम्ही पाहिलं, त्याविषयी सांगा ना. आता मी इकडे सी वॉर्डमध्ये काम करत असताना जान्हवी गुर्जर म्हणून मॅडम होत्या सी वॉर्डमध्ये. मग त्यांच्याबरोबर मी त्यांच्या बिल्डिंगमधला सगळा कचरा आम्हाला दर महिन्याच्या 3ऱ्या रविवारी मिळायचा. बरं. आणि तो मुलगा माझा शनिवारी गेला आणि रविवारी त्यांचं इव्हेंट होतं. हां. आता मग मला तर ते मुलगा गेला, सगळ्या गोष्टी आहेत, पण ह्या कामाच्या गोष्टी देखील लक्षात ठेवाव्या लागतात. कारण कोणाला शब्द दिलेला असतो ना मॅडम मी. बापरे. आणि शब्द पक्का म्हणजे कसं लोक तिकडे वाट बघत असतात ना, कचरा घेऊन लोक वाट बघतात गाडीची. आणि आपण हे सगळं असताना देखील त्या गाडीची अरेंजमेंट करून मी त्यांना फोन केला की तुम्ही काळजी करू नका, तुमचं काम व्यवस्थित होऊन जाईल. ते अरेंजमेंट करून त्यांना सांगितलं मी. मग त्या पण त्यांना खूप वाईट वाटलं त्यावेळेस. पण कारण माझं काम पण महत्त्वाचं होतं ना मॅडम. दुःख आहे हे बरोबर आहे, पण कामही तितकंच महत्त्वाचं आहे ना. कारण आपण लोकांना सांगितलेले लोक तिथे तो ई कचरा घेऊन येणार, प्लास्टिक आणि ई कचरा. मग त्याची गैरसोय होऊ नये ना. आणि आपला शब्द राखला जावा. हो, राखला जावा. तुम्ही त्या इतर पण ठिकाणी कामं चालू होती माझ्या वॉर्डमध्ये, त्यांनाही सांगितलं असं असं आहे, हे सगळे कामं जरा बघा, सगळं सांगून त्यांना ते काम पण मॅनेज केलं. कारण काम कुठं थांबत नसतं ना मॅडम. हो, पण आपल्या घरात असा एवढा प्रसंग मोठा आलेला असताना आहे. पण काय प्रसंगाकडे बघताना मॅडम काही गोष्टी ज्या आपण कमिटमेंट कोणाला करतो ते देखील लक्ष ठेवावं लागतात ना. नाही, पण म्हणजे एवढं धैर्य हे कुठून येतं त्यावेळेला माहित नाही. परमेश्वराने काही बऱ्याच गोष्टी माझ्याकडून काढून घेतल्या असल्या तरी धैर्य त्यांनीच दिलेलं आहे मला ह्यात उभं राहण्याचं. खरंय. आणि त्याप्रमाणे आपलं काम जे आहे हे कुठच्याही संकटाच्या काळी सुद्धा त्याच्यात खंड पडू नये. दिलेला शब्द कधी माणसाने पाळला पाहिजे आयुष्यामध्ये. कुणाला कमिटमेंट केली असेल तर पाळला पाहिजे तो एक तर. कारण समोरच्याची गैरसोय होता कामा नये. बरोबर. आता तुम्ही हे जे या महिलांबरोबर काम करता
वुमन वेलफेअर फोरमच्या मार्फत तुमच्या संघटनेसाठी. तर ह्या महिलांचे काही अनुभव सांगाल का, की त्यांच्या काय समस्या होत्या आणि त्या कशा दूर होत गेल्या? जेव्हा या महिला माझ्याकडे कामाला आल्या होत्या, याच्यामध्ये एक अनिता बोर्डे म्हणून महिला आहे, माझ्या सेंटरवर काम करते का. हां. अगदी ती आली ना त्यावेळेस अगदी खूप म्हणजे तिला असं म्हणजे हे काम जमत पण नव्हतं. कचरा वेचकच बाई होती ती, पण तिला कामामध्ये आणल्यानंतर जुन्या कचरा वेचक बायकांनी तिला सामावून घेतलं पाहिजे. हो. म्हणजे आता आम्ही जास्त करतो वर्गीकरण, ती कमी करते वर्गीकरण, सगळं बाहेर काढणं. अगं तसं नसतं म्हणलं. म्हातारी बायका माझ्याकडे होत्या कामाला खूप. तर मग त्या म्हणायच्या ना, आणि त्यांना अगदी मुलीसारखा आदर वाटायचा माझा. हां, म्हणजे वाट बघायच्या नुसत्या माझ्या त्या. एक दिवस पण नाही गेले, कधी असल्या भेटल्या नाही त्यांना. मॅडम तुम्ही त्या दिवशी आल्या नाहीत, काल आल्या नाहीत तुम्ही, अशा मला म्हणायच्या. हो, मला दुसऱ्या वॉर्डमध्ये काम होतं ना मॅडम, मी म्हणायचे त्यामुळे मी आली नाही ना. फोन करायच्या सारख्या, नाही भेटलं की फोन करतात त्या मला सारख्या. मग असं करत असताना त्या महिलांबरोबर काम करतात त्या. मग ती आता सध्या काम करत असताना तिचं स्वतःचं घर झालं दिव्यामध्ये. अच्छा. 2 मुलांची लग्न झाले तिची. वा. हो, तिचं माझं सुरळीत झालं. बऱ्याच बायकांचं सुरळीत झालं, लाईनीला लागलं त्या. त्याचा आनंद आहे मला की खूप अगदी 300-300 रुपये रोजानी अगदी काम न मिळाल्यामुळे घरकाम पण करत होत्या बायका त्या. पायाला त्यांची जाळी पडली होती पायाच्या त्यांच्या. बरं. अशा सुपरवायझर पण माझ्या हाताखाली घडल्या. आणि त्यांच्या मुलांची शिक्षण करणं, शिक्षण पण त्यांच्या मुलांचं झालं आणि शिकतात पण मुलं त्यांची. असं म्हणजे कामही करतात मुलं त्यांची आणि त्याही कामं करतात. आता त्यांचं सुरळीत चाललंय सध्या आता. आणि आता सध्या देखील 4 वॉर्डला माझं काम चालू आहे. BMCने खूप त्यात मदत केली मला. सेंटर दिलं आहे मला, टेम्पो दिले अवेलेबल करून, जागा दिलेली आहे. त्या माध्यमातून पुरुष आणि स्त्रिया दोन्ही माझ्याकडे काम करतात आता कचरा वेचक म्हणून. पण या प्रकारच्या कामाकडे, स्वच्छतेच्या कामाकडे आपण वळावं, हे कसं काय ठरवलं तुम्ही त्या काळात? त्या काळामध्ये म्हणजे मी धारावीत झोपडपट्टीत राहत असल्यामुळे मला झोपडपट्टीच्या प्रश्नावर काम करायला किंवा असं खूप आवडायचं त्यावेळेस. लोकांचे प्रश्न घेऊन BMCत जायचे मी. कारण धारावीमध्ये अनेक वेगवेगळे व्यवसायाचे लोक. पण जेव्हा मला संघटनेने मला बोलवलं, माझं पॅराप्रोफेशनल झालं, कोर्स झाला माझा सोशल वर्करचा, आणि ते म्हणाले आमच्या संघटनेमध्ये कचरा वेचकांवर काम करायचं आहे आणि तू करशील का. मग त्यावेळेस मग कचरा वेचकांच्या वस्त्या शोधण्यापासून ते सगळं काम केलं मॅडम मी. आणि धारावीत बऱ्याच वस्त्या होत्या माझ्या, माटुंग्याला, कटारिया मार्गला, राजीव गांधी नगरला वगैरे. मग त्यांना शोधून काढलं, त्यांच्याशी बोलले. आणि धारावीत राहत असल्यामुळे सगळं माझा परिचयच होता एरिया तो. मग असं कोणत्या संघटनेचं काम उभं राहिलं आणि त्या संघटनेच्या कामात आत्मीयता होती की त्यांच्यावर काय तर काम करावं असं माझी पण खूप इच्छा होती की बाकीचे कामं केले त्यात आपल्याला समाधान मिळतं मॅडम, पण ह्यांच्यासाठी कोण काम करणार. बरोबर. पण मग आता स्वतःच्या संघटनेचं काम ज्या वेळेला तुम्ही करताय तर त्याला सुद्धा एक पद्धत चांगली असायला हवी, कारण एका परीने हा व्यवसाय सुद्धा आहे. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये नफा झाला पाहिजे, जसा त्यांचा झाला पाहिजे तसा तुमचा पण झाला. बरोबर आहे. हे व्यवसायाचं गणित कसं जमवलं? आता समजा आता आपल्याला एखाद्या वॉर्डमधून कचरा मिळतोय आपला, तो सेलिंगला जातोय. आता किती महिला तिथं कामाला आहेत, किती पुरुष कामाला आहेत, कचऱ्याचा ॲव्हरेज काय आहे तिथला, हे सगळं काढून त्याचं गणित करावं लागतं मॅडम. बरं. कचऱ्याचा किती ॲव्हरेज त्या वॉर्डमध्ये किती मिळतो रोजचा असतात. आताचा महिन्याला रिपोर्ट असतो आमचा म्युन्सिपालिटी वॉर्डला. अच्छा. आणि त्यातून मग किती माणसं बसतील, किमान त्यांना 400-500 रुपये रोज मिळाले पाहिजे त्यांना. पहिले 300 मिळायचे, नंतर 400 झाले, आता 450 मिळतात, कधी 500 मिळतात महिलांना आमच्या. अशा पद्धतीने आता आमचं ट्रॅव्हलिंग माझं हे सगळं सुटलं पाहिजे त्यातून काम करायचं म्हटल्यानंतर. मग अशा पद्धतीने ते काम सुरू केले. संघटनेच्या आमच्या सहकार्यकर्त्यांनी पण खूप मदत केली त्या कामामध्ये. वेगळ्या त्यांचं कॅम्प घेणं, त्यांचं त्याची व्यवस्थित लिखापडी सगळ्याची, तुमचे हिशोब आणि हे सगळं. हो, सगळं करतो आम्ही. ते ऑडिट असतं आमच्या संस्थेचं. पण ते पण शिकलात? हो, ते सगळं करायचं. त्यातून किती आलं आपल्याला, किती गेले, असं सगळं कळतं ना माणसाला आल्यानंतर. किती पैसा आपल्याकडे, किती विक्री किती झाली आणि खरेदी किती झाली, त्यातून महिलांचा किती रोजगार गेला आपला, अशा पद्धतीने. मग त्याच 300 झाला, 400 झाला, मग त्यांचा वाढला रोजगारचा, त्यांचा पगार वाढला गेला. आता हल्लीच्या महागाईच्या जमान्यामध्ये पगार आता 500 शिवाय त्यांना जमत नाही. घर खर्च चालला पाहिजे मॅडम त्यांचा. बरोबर. असं तिथे 10 करायचं 8 माणसं काम करू दे, पण त्यांना पोटभर तर मिळालं पाहिजे. खरंय. हा दृष्टिकोन ठेवून सध्या आता काम चालू आहे माझं. वा. म्हणजे आपलं स्वतःचं घर चालवायचंय, आपल्याला स्वतःला उभं राहायचंय, त्याच्याबरोबरच आपल्या बरोबरीच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांची सुद्धा घरं उभी राहिली, त्यांची पण उभी राहिली. खरं याच्यासाठी म्हणजे असा दृष्टिकोन ठेवून तुमचा सामाजिक व्यवसाय चालू आहे. बरोबर आहे. बरं. आज आता या सगळ्या आयुष्याकडे किंवा इतक्या वर्षातल्या तुमच्या दगदगीकडे आणि या सगळ्या धावपळ कष्टाच्या जीवनाकडे बघताना तुम्हाला स्वतःला काय वाटतं? ह्या जीवनाकडे बघताना असंच वाटतं की आपण म्हणजे कधी कधी असं थोडं वाईट पण वाटतं की आता 0 घेऊन उभा राहिल्यानंतर, शून्यातून आपण लग्न केल्यानंतर 2 झालो, 2तून 5 झालो, 5तून पुन्हा सगळ्या शून्याकडे येऊन पोचले. कधी कधी त्याचा मनस्ताप होतो. असं कधी ते विचार केल्याला वाटतं की आता जिथे होतो तिथे आपण राहिलो. चला असंच आयुष्य गेलं, हे खूप चांगलं गेलं आणि लोकांना काही उपयोग पडला त्या आयुष्यामध्ये आपला, कोणाला पण उपयोग पडलो.
आणि ह्या कामात समाधान मिळालं मला. पहिली गोष्ट की माझ्यापेक्षा खूप खाली बघायला शिकले मी, त्यामुळं खरं मला इथपर्यंत पोहोचू शकले मी. कधी मी वर बघायला नाही शिकले, कधी नेहमी मी खाली बघते मॅडम. नेहमी माझ्या खालच्या जेव्हा बघते तेव्हा असं वाटतं की आपलं दुःख समाजामध्ये काहीच नाही त्या महिलांच्या दुकानाकडे बघताना. आणि लोकांनाही सांगते की तुम्ही खचू नका. आणि मला खरं जिद्दीने उभं राहिले. आणि महिलांवर अन्याय झालेला खरंच मला सहन होत नाही. कोणी सांगितलं मला खूप तिथं काही झालं चालेल माझं, मग मला जावं लागेल चालेल मला, पण मग मी सोडत नाही त्यांना. असा एखादा प्रसंग सांगाल का की आपल्या एखाद्या बहिणीला असा तुम्ही आधार दिलाय? हां, आता मी काम करत असताना तर एक बाई होती. सकाळी पहाटे 3 वाजता मला फोन आला. तिच्या आईचा फोन आला की मॅडम नवऱ्याने मला खूप मारलंय म्हणून. अरे बापरे. मला ते कसं असं ऐकल्यानंतर त्याचा अगोदर त्रास होताच त्याचा. 12वी शिकलेली होती ती आणि मुलं होती तिला 2. तर म्हणलं तरी पण थोडं थांबा जरा, तुम्ही सकाळी फोन द्या, मला टॅक्सी मिळाली पाहिजे, मी येते म्हणाले तिथे. मग लवकर सकाळी उठले, 4-4:30ला उठले, 5ची टॅक्सी पकडले आणि त्यांच्या घरी गेले मी. बरं. हो, घरी गेले मी. तर बघते तर तिलाच पूर्ण मारलं होतं. हे सगळं काळं वगैरे पडलं होतं, डोळे वगैरे तिचे. ते बघून मला असं म्हणजे माझं नुसतं पायाची जमीन सरकली. हां, मग त्याचा नवराही तिथं होता. तर त्याला मी म्हटलं, तुला काय अधिकार दिला त्याला मारा? लग्न केलं म्हणजे तू खरेदी केलं का तिला? तुला काय मारायचं तिला अधिकार आहे? तू असं मारलंस ते? बरं. खूप त्याला भांडणं. तुम्हाला माहिती आहे का तिने कसं मला हे केलं ते केलं, मारलं तर मग मी का खोलून दाखवू का? म्हणलं काय हरकत नाही, दाखव ना, मला काय लाज वाटणार नाही तुला बघायला. तुला कुठे लागलं असेल दाखव मला खोलून. तू असं तिला मारलंयस तुझं जनावरासारखं. मग त्यावेळेस तिला खूप आदर दिला. आता ती इतकीच म्हणजे आता ती तर सध्या पनवेलला राहायला आहे. अच्छा. हो, झोपडपट्टीत राहणार 2 मुलं होती तिला. मग तिला बालवाडीमध्ये ह्याच्यामध्ये घेतली कामामध्ये मी. खूप आता चांगल्या, आता ती दुसऱ्या संस्थेत काम करते. हां, आता पनवेलला राहायला आहे. खूप चांगला आहे तिचं. आता 2 मुलं मोठी झालेत, कामाला लागलेत. नवरा काम करते सोमय हॉस्पिटलमध्ये, ती पण जॉब करते. समाधान. आता परवाच आलती भेटायला मला ती. अच्छा. हो. त्यानंतर आणखीन एक वस्तीमधली होती, त्या पण अगदी 300 रुपयावर घरकाम करायचे हे काम करता करता. त्यांच्या पायाची पूर्ण जाळी झाली होती. मग त्या अशा आल्या होत्या माझ्याकडे. त्या पण शिकलेल्या होत्या, पण कचरा वेचकामध्ये आता लग्न झालं सगळं झाल्यानंतर काम करत होत्या. मग असं कोण त्यांनाही शिक्षणामुळे त्यांनाही त्या माझ्या हाताखाली घेऊन त्याला प्रशिक्षण देऊन वॉर्डमधलं काम शिकवून सगळं हे करून त्या देखील आता सुपरवायझर म्हणून एका ठिकाणी काम, रिटायर झाल्या माझ्या अगोदर, आता एका संस्थेमध्ये काम करतायत त्या. बरं. हो, अशा बऱ्याच महिला आहेत माझ्याकडे की त्या आता सुरळीत होऊन त्यांचं आता आयुष्य खूप चांगलं सुखकर चाललंय. म्हणून त्यांना त्यांच्याकडे बघताना त्या येतात भेटायला, मला बोलतात, अजूनही माझ्या घरी येतात. खूप समाधान वाटतं. आणि त्या सगळं आले की अगदी भरभरून बोलत असतात. आता काल पण आता म्हणजे नातवासमोर एक बाई बोलते, आमचं खूप म्हणजे ह्या मॅडमनं कधी विसरणार नाही, आयुष्यभर आम्ही अशा बोलतात त्या. त्यावेळेस असं वाटतं खूप आपल्या कामाचं काहीतरी आपल्याला मोल मिळाले. वा. हां, आणि त्या म्हणजे कुठं चांगल्या ठिकाणी पोहोचल्यात ना त्या. आणि सगळ्या गोष्टी पैशात मोजता येत नाहीत. आनंद फार महत्त्वाचा असतो मॅडम. जगताना कसंही जगता येतं माणसाला, पण आनंदाचं काम करून आनंदाने जगणं हे पण फार महत्त्वाचं असतं आपल्यासाठी. आणि दुसऱ्याच्या आयुष्यात तो आनंद निर्माण करणं हे किती मोठं आहे. बरोबर. अशा खूप महिला आहेत माझ्याकडे, त्यांना खूप मदत केली मी. अगदी त्यांच्या घरापर्यंत जाऊन वगैरे खूप छान. आणि त्यांना माझा आदर वाटतो ना, हे महत्त्वाचं आहे पहिली गोष्ट. आणि त्यामुळे स्वतःच्या दुःखाचा विचार नाही केला. आणि विसर पण पडला आणि विचार नाही केला मॅडम त्यावेळेस मी. आपलं दुःख काहीच नाही म्हणलं, हे तर आपल्यापेक्षा पण खूप हे आहेत, दुःखी समदुःखी आहेत त्या. आणि त्यांना कुठल्याही प्रसंगी माझी आठवण येते. काही झालं अजून पण काय झालं की पहिलं आठवण येते माझी, आठवणीने फोन करतात मला. बरं. पण मग हे अशा प्रकारे कष्टाने उभं राहण्यासाठी तुम्ही मगाशी उल्लेख केला, तुमच्या भावाने तुम्हाला खूप मदत केली. भावाने केली. संस्था काढली आम्ही त्यावेळेस. मग आमचा भाऊ देखील समाज क्षेत्रामध्ये माझा भाऊ होता. मग त्याने मी असं विचार केला की आपण धारावीतल्या महिलांना व्यासपीठ मिळावं म्हणून एका संघटना काढू, आपण संघटना काढून त्या माध्यमातून धारावीत काम करू, झोपडपट्टी प्रश्नांवर. अशा पद्धतीने काम करा. अजूनही माझ्यासोबत असतो तो सल्लागार म्हणून, माझ्या संस्थेत काम करतो तो. आणि सगळे आम्ही एकत्र मिळून काम करतो संस्थेचं. आणि तुमच्या आईची पण शिकवण आहे तशाच प्रकारची? आईची पण शिकवण आहे. आईचे संस्कार म्हणावं लागतील. आता हे जे आता जे काम करते मी, हे म्हणजे आईचे संस्कार आहेत काही माझ्यावर झालेले. कल्पनाताई, तुमच्या या कामाची दखल वेगवेगळ्या संघटनांनी, संस्थांनी आणि शासनाने सुद्धा घेतली आहे. तुम्हाला काही पुरस्कारही मिळाले, त्याविषयी सांगा. माझ्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने अहिल्याबाई होळकर पुरस्काराने मला स्वतः वैयक्तिक पण गौरवलं आहे आणि संस्थेलाही माझ्या मिळाला आहे पुरस्कार तो. आणि पुणे, पिंपरी चिंचवड तिथे प्रियदर्शनी इंदिरा गांधी पुरस्कार मिळाला मला, सुरुवात त्याच्या अगोदर मिळाला आहे. असे बरेच 101 पुरस्कार आतापर्यंत मला मिळाले आहेत मॅडम. अरे वा. वेगळ्या संस्थांनी, वेगळ्या लोकांनी माझा सत्कार केला आहे. लोकांनी सत्कार जरी केला असेल तर असं त्या सत्काराचं इतकं मोल आहे, माझ्या कामाचं मोल आहे मला. बरोबर. हां, सत्कार हा नेहमी माणसाचा कसा चांगल्या कामाचा होत असतो. हे कामाचा जो आनंद आहे ना, त्या सत्कारापेक्षा फार मोठा आहे माझ्यासाठी. वा. श्रोते हो, एखाद्याचं आयुष्य हे किती कष्टांनी भरलेलं असू शकतं, किती संकटांनी आणि किती दुःखांनी. आणि या सगळ्या दुःखावर मात करून ठामपणे, धैर्याने उभं राहणं हे किती महत्त्वाचं आहे, जे इतरांसाठी प्रेरणादायी ठरतं.
अशा कल्पना शिंदे आज आपल्याकडे आल्या आणि त्यांची गोष्ट आज आपण ऐकली. कल्पनाताई, तुम्ही इथे आलात आणि छान हा संवाद झाला. तुमच्याकडनं आम्हालाही खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. मनापासून आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. श्रोतेहो, संघर्षातून यशाकडे कल्पना शिंदे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.